आणि आता मुंबई उपनगरातल्या आपण बातम्या बघूयात। मुंबईत दुहेरी बोगद्यासाठी 235 झाडांची कत्तल। ठाणे ते बोरिवली दरम्यान वृक्षतोडीसाठी नव्यानं प्रस्ताव। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी आहे। मुंबईत दिव्यांगांना अडथळा, फुटपाथवरील खांब हटवून मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयात ही माहिती दिली। ठाण्याच्या शहापूरमधून आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचा मंत्रालयावर पायी मोर्चा। वेतनवाढ आणि जाहीर बोनसच्या जीआर संदर्भात सेविकांचा हा मोर्चा। कल्याणमध्ये मागील 30 वर्षांपासून सुरू असलेल्या माघी गणेशोत्सवात यावर्षी अयोध्येतील राम मंदिराची ही प्रतिकृती। शिंदेगडाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रयत्नांमधून उभारण्यात आली ही प्रतिकृती। मुंबईत ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांचं खास सायबर शील्ड उपक्रम। 186 पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलंय प्रशिक्षण। ठाकरेगडाच्या रामकथा कार्यक्रमाला पालिकेनं परवानगी नाकारली। कफ परेडमधील पालिकेच्या उद्यानात कार्यक्रमाचं आयोजन। भाजपतर्फे ठाणे रेल्वे स्थानकाहून अयोध्येसाठी ट्रेन रवाना। माजी खासदार संजीव नाईकांकडून ट्रेनला हिरवा झेंडा। पालघरच्या विक्रमगडमधील देहरजे धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करण्याआधीच धरणाचं 40% काम पूर्ण। धरणामुळे साखरे, जांभे, खुडदे या गावातील 374 कुटुंब विस्थापित होणार आहेत। पालघरच्या वाडा तालुक्यातील शिवराज दुबेले LLBच्या कॉन्स्टिट्यूशनल लॉ विषयात ठरला सुवर्ण पदकाचा मानकरी।